प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये नवीन वर्षाची सुरुवात करत असताना काही ना काही चांगलं काम करत असतात। असेच एक चांगलं काम मेजर शिवाजी पठाडे यांनी केलं। गेल्या 6 ते 7 वर्षापासून मेजर शिवाजी पठाडे हे बालाजी फाउंडेशनच्या अंतर्गत पर्यावरण वाचवण्याची मोठी चळवळ चालवत आहेत। याचाच एक भाग म्हणून नवीन वर्षाची सुरुवात करत असताना बालाजी फाउंडेशनने बालाजी देडगाव या ठिकाणी श्रीराम वन वाटिका उभी केली आहे। एकाच वेळी तब्बल 1000 झाडं यावेळी लावण्यात आले। सद्यस्थितीत अतिशय महत्त्वपूर्ण आणि पर्यावरणास हातभार लावणाऱ्या विविध प्रकारचे वृक्षारोपण असे समारंभ देडगाव येथील बालाजी फाउंडेशन यांच्या माध्यमातून वृक्षाचं महत्त्व विशद करत गायत्री मंत्राच्या जयघोषामध्ये नेवासा तालुक्यातील देडगाव आणि माका दरम्यान असणाऱ्या श्रीराम वाटिका वनीकरणात 1 जानेवारी रोजी मेजर शिवाजी पठाडे यांच्या संकल्पनेतून 1 एकर क्षेत्रात विविध 119 प्रकारच्या वृक्षांची रोपं वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने लावण्यात आली आहेत। यामध्ये वड, पिंपळ, तामण, आजन, कापूर, अर्जुन, पळस, चंदन, शमी, शिकाकाई, किकर्ण आणि इतर आयुर्वेदिक आणि देशी झाडांचा यात समावेश आहे। या वृक्षारोपणासाठी देवराई फाउंडेशनचे संस्थापक रघुनाथ ढोले, धनंजय शेटबाळे, सुरेश शिंदे तसेच प्राध्यापक विजय कदम, कारभारी गरड, रामेश्वर चिमटे, महेश मापारे, डॉक्टर भास्कर कुलकर्णी, डॉक्टर प्रणव जोशी, डॉक्टर सुनील सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी देवराई प्रकल्प आणि घनवन पद्धतीबाबत रघुनाथ ढाले म्हणाले की 10 बाय 10 फूटवर 1 एकर मध्ये विविध प्रकारचे 500 वृक्षारोपण चौरस पद्धतीने केलं। यामध्ये पाण्याचा हौद, पर्यावरणपूरक बांबूची झोपडी, रस्ता असं वैशिष्ट्यपूर्ण नियोजन असतं। शेडबाळे यांनी देवराई प्रकल्प आणि घनवन पद्धत राज्य शासनाने स्वीकारली असून जानेवारीमध्ये प्रत्येक तालुक्यात एक प्रकल्प उभा करण्याचं उद्दिष्ट आहे असंही त्यांनी सांगितलं। तर बालाजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मेजर शिवाजी पठाडे हे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं वृक्ष लावण्याचं काम करत आहेत। यावेळी मेजर शिवाजी पठाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। माझ्या या कामाची पोहोच पावती म्हणून या ठिकाणी देवराई फाउंडेशन झाडं घेऊन या ठिकाणी पोहोचली। माझ्या कामाला आणि मला दुप्पट ऊर्जा मिळाली अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या। या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी तक्षशिला विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमास मेजर राज ठाणगे, मुरलीधर दहातोंडे, गहिनीनाथ पठाडे, शिवाजी उबाळे, प्राचार्य विठ्ठल कदम आणि प्रसिद्धी प्रमुख प्रशांत पाटील शेळकेंसह परिसरातील नागरिक, पर्यावरण प्रेमी आणि तक्षशिलाचे विद्यार्थी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज मॉल 18 नेवासा। मुळा मैया की जय, गोदावरी मैया की जय, प्रवरा मैया की जय, वसुंधरा मैया की जय। सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो, पण झाडे उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात। झाड आमकास फळ देतं, फूल देतं, पानही देतं, श्वासासाठी ऑक्सिजन देतं, पक्ष्यांना उघडं रान देतं, सगळ्या गोष्टी देतं झाड। आईच्या प्रेमानं फक्त झाडच करते आपले लाड। झाड आहे औषध, झाड आहे देव, म्हणून पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी 10 झाडे लावून ठेव। कारण झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे। म्हणून येऊन येऊन येणार कोण, झाडाशिवाय आहेच कोण, बोला झाडाच्या नावानं भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ माता की जय।